भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलं। जल, जमीन आणि आकाशातून भारताचा पाकिस्तानवर प्रहार। भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली। थलसेना आणि वायुसेनेचे हल्ले तर पाकच्या काही चौक्यांवर ताबा घेतल्याचा बलोच आर्मीचाही दावा। भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला। पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांना भारतीय लष्कराच्या हवाई दलाचं ताबडतोब उत्तर। पाकिस्तानने भारतावर डागलेलं क्षेपणास्त्र नेस्तनाबूत। अमृतसरमध्ये डागलेली पाकिस्तानी मिसाईल निष्क्रिय। 2 दिवसांपूर्वी भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने मिसाईल पाडलं होतं। जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये पाकिस्तानकडून नागरी वस्तीमध्ये हल्ला। पाकने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ समोर। भारतीय लष्कराने पाकचा हल्ला परतवून लावला। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून जखमी नागरिकांची विचारपूस तर जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणांची पाहणी। गोळीबारामध्ये स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची 3ही दलांच्या प्रमुखांसोबत 2 तास बैठक। शस्त्रास्त्र, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा। वायुसेना प्रमुखांकडून राजनाथ सिंग यांना कारवाईची माहिती। अटारी बॉर्डरवरच्या एलओसीवर तणावपूर्ण शांतता। बीएसएफ जवानांकडून सीमेवर गस्त। पाकिस्तानकडून सुद्धा सीमेवरील हालचालींवर लक्ष। भारताकडून पाकिस्तानात जाणारे सगळे मार्ग बंद। भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांकडून बंकरची उभारणी। बंकर लाईनवर 24 तास बीएसएफ जवान तैनात। अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका। सीमेलगतच्या गावांना अलर्ट। पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवरील काही भागात मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न। भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बीएसएफ, सीआयएसएफ, आयबी प्रमुखांसोबत बैठक। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा। केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डांची आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक। भारत पाकिस्तान सीमेजवळील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा। परराष्ट्र मंत्रालयाची सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद। ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देणार। भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात। जगातील अनेक देशांकडे पाकिस्ताननं कर्ज मागितलं, मात्र ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पाकची माहिती। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला। बीएसएफच्या कारवाईत 7 दहशतवाद्यांचा खात्मा। पाककडून काल रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याचेही चोख प्रत्युत्तर। होशियारपूरच्या कमाही देवी परिसरात चीनी बनावटीची पाकिस्तानी मिसाईल आढळली। भारताच्या रडारकडून रात्री पाकिस्तानी मिसाईलचा खात्मा। पाकिस्तानकडून चीनी विमानांचा वापर। चीनच्या सहमतीनंतर विमानांचा वापर केल्याचं समोर। भारताविरोधातील कारवाईसाठी विमानं वापरली। पंजाबच्या भटिंडामधील पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला। भटिंडामध्ये पडलेल्या ड्रोनचा व्हिडिओ समोर। काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले। पाकिस्तानला पुराची भीती। पाकिस्तानमधील सीमेवरील लोकांकडून गावं रिकामी करण्यास सुरुवात। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला पदावरून हटवलं। सूत्रांची माहिती, मुनीरच्या विरोधामध्ये पाकिस्तानात संतापाची लाट। इम्रान खानला तुरुंगातून सोडण्याची त्याच्या समर्थकांची मागणी। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा। आणि युद्धाची वेळ येणार नाही याची खात्री। भारत पाकिस्तान तणावावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचं वक्तव्य। परिस्थिती चिघळू देऊ नका। अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांना फोन। दिल्ली विमानतळावरील सर्व सेवा पूर्ववत। काही विमानांच्या वेळापत्रकांवर थोडा परिणाम होणार। हरियाणामधील सर्व शासकीय कर्मचारी, मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द। तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नाहीत। पंजाब सरकारकडून कंट्रोल रूमची स्थापना।
एका आठवड्यासाठी आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचा निर्णय. सूत्रांची माहिती.